खानदेश कानबाई माता महोत्सव चाकणमध्ये फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। हे 4थे वर्ष आहे। खऱ्या अर्थानं चाकणमध्ये खानदेशवासियांनी एकत्रित येत हा उत्सवाला सुरुवात केली आणि या ठिकाणी धुमधडाक्यात सर्व जाती एकत्रित येऊन खानदेशवासीय एकत्रित येऊन जो कान्होबाई मातेचा जो उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणावर साजरा करतात। आणि खऱ्या अर्थानं त्या साजरा करण्याची संकल्पना काय आहे आणि ह्या ठिकाणी सर्व खानदेशवासीय गोरगरीब सर्व एकत्रित येऊन मातेचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो। अन्नदान केले जाते, पूजा अर्चा केली जाते, आरती होते, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात। याबाबत आपण चर्चा करणार आहोत खानदेश कानबाई माते उत्सवाचे सदस्य यांच्याशी। चाकणमध्ये जो कानबाई उत्सव मनवला जात आहे त्याचं मूळ संकल्पना काय आणि हा उत्सव कशा पद्धतीने मनवला जातं या संदर्भात कानबाई उत्सव समितीचे सदस्य आपल्याला माहिती देतील। मी खानदेश कानबाई उत्सवचा सल्लागार म्हणून मार्गदर्शक म्हणून ही सगळी टीम मला मान सन्मान देत असते। तर खानदेशमध्ये कानबाई उत्सव हा मोठ्या जल्लोषाने साजरी होत असतो। श्रावण महिना हा अति पवित्र महिना असतो आणि या महिन्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी आपला शेतीचा जो व्यवसाय आहे ते आटोपल्यानंतर या श्रावण मध्ये पाण्याच्या सरी सुरू असतात, पाऊस सुरू असतो आणि त्या पावसामध्ये आपले सगळी नाती गोती मित्र परिवार सगळे एकत्र भावबंदकी यावं, कारण आज पाहिलं आपले सगळे नाते गोती मित्र परिवार सगळे बाहेर गावी असतात। नाशिक असेल, पुणे असेल, गुजरात इतर राज्यामध्ये आपल्या पोटाचे फळगे भरण्यासाठी उद्योग व्यवसायासाठी गेले असतात आणि हे सगळे कुठेतरी एकत्र येऊन या श्रावण महिन्यामध्ये तसं पाहिलं तर आपण महादेवाची पूजा अर्चा करत असतो आणि त्याच हेतूने आमचा खानदेशातील भोळा भाळा शेतकरी भोळा भाळा खानदेश बांधव खानदेशामध्ये त्या ठिकाणी कान्होबाई म्हणजे पार्वती आणि कन्हेर राजा म्हणजे महादेव हे संकल्पना घेऊन त्या ठिकाणी तो उत्सव कानबाई उत्सव हा साजरी करत असतो। रोट करणे, भाऊबंदकीमध्ये रोट दळणे, ते खाणे, हे सगळं जो उत्सव असतो अतिशय आनंदाने त्या ठिकाणी खानदेशामध्ये जल्लोष त्या ठिकाणी होत असतो। तर ही संकल्पना या चाकणमध्ये, कारण आता आपण पाहिलं की प्रत्येक कुटुंब हे विभक्त झालेलं आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी रोजगारासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या शहरामध्ये जी आपला काम व्यवसाय नोकरी सोडून गावाकडे जाणं हे सध्या महागाईच्या याच्यामध्ये परवडत नाही आणि त्या हेतूने आज आम्ही एक संकल्पना अशी राबवली तर आपण हा कार्यक्रम इथंच घ्यायला पाहिजे, कारण आमचे जे आधारस्तंभ आम्ही म्हणतो प्रीतमबाई परदेशी यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यांचे अनेक नातेवाईक खानदेशामध्ये तर त्यांनी सांगितलं होतं तर आपण खानदेशचा कार्यक्रम कानबाई उत्सव या ठिकाणीच साजरी केला की तुम्हाला इथंच सगळ्या या ठिकाणी तो आनंद साजरा करता येईल, उत्सव साजरा करता येईल। कारण आपण पाहिलं कानबाई उत्सव असेल, दिवाळी असेल, अशा वेळेस या ट्रॅव्हल्स असतील तर अव्वाच्या सव्वा पैसे घेत असतात आणि या ठिकाणी सामान्य माणसाला जो कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो तो 15-20 हजार मध्ये त्याला अजिबात परवडू शकत नाही आणि या हेतूने 2023, 24, 25, 26 या 23 पासून सुरुवात केली तर महाराष्ट्रामध्ये ही कानबाई सार्वजनिक कानबाई उत्सव खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये सुरुवात केली असेल तर या चाकणमधून सुरुवात झालेली आहे आणि 2023 मध्ये सुरुवात झाल्यानंतर आज 4थं वर्ष आहे आणि 4थं वर्ष 2026 मध्ये देखील ही संस्कृती ही परंपरा अशीच सुरू झालेली। चाकण पासून तर आज पुण्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 ठिकाणी कानबाई उत्सव साजरी होत असतो आणि अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातले अनेक लोक या उत्सवाला यायला लागलेले आहेत आणि अतिशय सुंदर छान पद्धतीने कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आपण कधी पाहिलं रविवारी तुम्ही कधी त्या ठिकाणी आलात तर त्या ठिकाणी 4 ते 5 हजार लोक असतात आणि अतिशय आनंदाने आपला तो उत्साह देवीचा साजरा करत असतात आणि त्यासाठी सगळे कमिटी अतिशय मेहनतीनं हा कार्यक्रमासाठी कसं आहे शहरामध्ये राहिल्यानंतर कार्यक्रम करायचा असला तर पैसा लागतो आणि पैसा फार महत्वाचा असतो आणि पैसा आपण पाहिलं असेल पैसा कोणी लवकर सोडत नाही। राजकारणी देखील पैसा हा निवडणुकीच्या वेळेसच सोडत असतात पण असे सामाजिक कार्यक्रमाला सहसा पैसे कोण सोडत नाही आणि त्या हेतूने आमची ही टीम अशी काही 1 महिन्यापासून लागलेली आहे तर फेऱ्यावरती फेऱ्या मारून आजपर्यंत त्यांनी या कार्यक्रमासाठी काही पैसा गोळा केलाय आणि काही अन्नदान देखील करत असतात। मागच्या वेळेस प्रीतम परदेशी यांनी 2 ते 3 हजार लोकांना अन्नदान केलं होतं आणि आता देखील त्यांचा शब्द हो त्यांनी सांगितलेलं आहे आता देखील आपण अन्नदानचं करू, तुमच्याकडून जेवढं होत असेल
तेवढं आपण करा, नंतर आपण पाहू, असा शब्द त्यांनी देखील दिलेला आहे. तर असे देखील दानशूर व्यक्ती असतात. तर आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो, द पोलीस न्यूजच्या माध्यमातून अजून कोण दानशूर व्यक्ती असतील तर आपल्या या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी भंडारा, जो सगळ्यांना त्या ठिकाणी भंडारा जो आपल्याला प्रसाद म्हणून द्यावा लागतो, तर त्यासाठी अजून मदत लागणार आहे. तर कुणी दानशूर व्यक्ती असतील तर त्यांनी या टीमशी संपर्क साधून आपण त्या ठिकाणी द्यावं, हे देखील मी सांगू इच्छितो. आणि या टीमचं जे अध्यक्ष काटे पाटील असतील, आमचे लहान बंधू शशीभाऊ राजपूत असतील, किरण पाटील असतील, तसेच आमचे या टीमचे म्हणजे खजिनदार जे जिभाऊ असतील, तसेच संजय पाटील असतील, आणि परत त्या ठिकाणी एक आमचे शिरपूरचे डॉक्टर माळी हे या ठिकाणी आलेत आणि यांनी या टीमला भेटून तर आपण बुवा त्या ठिकाणी ज्या याच्यामध्ये ज्या योजना असतात, कुठल्या कुठल्या योजना त्यांनी सांगितलं ते तुम्हाला सांगतील बुवा, कुठल्या योजनेच्या माध्यमातून ते. नाव शुभम माळी, मी ॲकॉर्ड हॉस्पिटलला एक्झिक्युटिव्ह आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या योजना असतात जनसामान्यांसाठी, तर आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून म्हणा, कानबाई माता उत्सव म्हणा, या निमित्ताने सर्व खानदेशी लोक आपण एकत्र येत असतो. तर त्या निमित्ताने इकडे पोट भरण्यासाठी लोक येतात खानदेशातले. त्यांना पगार एवढा जास्त नसतो, तर त्यांना आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून म्हणा, महाराष्ट्र शासनाच्या योजना म्हणा, तर हृदयासंदर्भात जे ऑपरेशन होतात, हृदयाची अँजिओप्लास्टी झाली, बायपास ऑपरेशन झालं, तर आपण हॉस्पिटलच्या वतीने झालं, कानबाईच्या या प्रोग्रामाच्या माध्यमातून झालं, तर जे पेशंट आहेत त्यांना आपल्याला लाभ देता येईल योजनेच्या माध्यमातून. तर आपला हा कानबाई माता उत्सव चाकणच्या वतीने आपण एक छोटासा संकल्प या माध्यमातून करत आहोत. त्यानिमित्तानं ज्यांना रुग्णाबाबत काही शंका असेल किंवा मदत लागत असेल तर आपण नेहमी हे आपलं कानबाई माता महोत्सवच्या वतीने व हॉस्पिटलच्या वतीने आपण त्यांना एक सेवा देणार आहोत. धन्यवाद. बरं, मी सांगतो. या खानदेश उत्सव समितीच्या माध्यमातून जो कानुबाई उत्सव साजरा केला आहे, हा एका जातीपुरता किंवा एका याच्यापुरता मर्यादित नसून हा सर्वसमावेशक आहे. ही संकल्पना कशी डोक्यात आली? कारण की कानबाई म्हटलं हा उत्सव म्हणजे भाऊबंदकी एकत्र येतात, रोट साजरा करतात आणि उत्सव साजरा केला जातो. तर ही संकल्पना डोक्यात कशी आली आणि तुम्ही कशी राबवतात याबद्दल? कारण कसं आहे, चाकणमध्ये कुठल्या एका जातीचे नाहीत, आपल्या खानदेशातले 18 पगड 12 बलुतेदार या चाकणमध्ये आपल्या रोजगारासाठी आले आहेत. आणि यांना गावाला जायचं म्हणलं तर आज 1,500 2,000 हजार रुपये मोजावे लागतात. तर त्या हेतूने एक विचार केला की आपण याच ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन याच ठिकाणी आपण कधी हा महोत्सव साजरी केला तर याच ठिकाणी आनंद घेतला तर ते अतिशय चांगलं राहील. आणि याला सगळ्याच समाजातल्या सगळ्याच लोकांनी याला एक प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यांनी होकार दिला. त्या हेतूनच हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. धन्यवाद.